नमस्कार, कसं आहे सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम, मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज मला जेवणाला सुट्टी आहे, कारण अनयाच्या फ्रेंड आहे स्कूलमध्ये आणि आमच्याच युनिटच्या आहेत ते. तर त्या बोलल्या मला की आज जेवण नका बनवू, जेवण नका बनवू, आज मी टिफिन पाठवतो असं म्हटल्या त्या. तर सगळ्यात भारी मलाच वाटलं. आता हे दिवस असे आहेत का नाही, स्वतः कितीही चवीचं बनवलं ना तर खाऊ वाटत नाही, पण दुसऱ्यांना आयतं म्हणजे साधी चटणी भाकरी दिली तरी गोड लागते असं झाले. म्हणजे हा बनवतो काय ना काहीतरी, पण थोडंसं वेगळी चव हवी होती. ह्याला इतकं आता किती बनवून बनवून बनवणार, वैतागून कामावरून यायचं परत घरी. त्यामुळे आता मीच बनवते बऱ्यापैकी जेवण. आणि मग आणि मम्मी ना माझी लय प्रेम करते मला. मम्मी मला लय छान लागते. अनया माझं काम अजिबात ऐकत नाहीये. आता काल काल काय झालं, म्हणजे आमच्या दोघींची अक्षरशः भांडणं झाल्यात. तर काल काय झालं, मी टिफिन बनवत होते हिचा, सकाळी भाजी कट करत होतो. मी हिला काय म्हटलं, फक्त अनया मला कांदा आणि बटाटा आणून दे. तर ही काय म्हणली, तुला पहिलाच घेऊन बसायला काय होतं, अशी बोलते मला ही. मग मी बोललोच नाही. मी बोललो ना, तर ही पण बोलली नाही. अशी आगाव झाले आता. असं करतात काय सांगा, अजिबात गुडगल नाही. दीदी सांग, माझी मम्मी छान आहे, माझी बाबू छान आहे. तर ही ना चांगली दीदी नाही आहे बाबा, गंदी दीदी एक गंदी. तर मग त्यांनी मला टिफिन पाठवला. भारी वाटलं, एक दिवस तरी सुट्टी मिळाली. असं आहे तर खायला. आज मला सुट्टी घावल्या. तर प्रेग्नेन्सी मध्ये खरंच असं वाटतं की रोज कोणीतरी बनवून द्यावं. एवढं वैताग तसं तर जायचंच खाऊ वाटत नाहीये, वैताग आलं खाऊन खाऊन. तर आज जरा थोडंसं भारी वाटलं. तर आमचा टिफिन आलेला आहे. त्या दीदींनी मला घावणे बनवून पाठवले होते. आमच्याकडे याला घावणे म्हणतात, पण त्यांनी तर मला वेगळा शब्द काहीतरी बोललेला. मला आठवेना तो. मासवड्या काय त्रास काय वेगळंच बोललेलं आहे त्या. मला ते शब्द आठवेना. चटणी आणि बटाट्याची भाजी पण सोबत होती आणि गरमागरम होते. मग आम्हाला दोघांना पण वेट झाला नाही. म्हणजे आम्ही लगेच त्या डब्यातच चालू केलं. साधी प्लेट पण नाही घेतली खायला, कारण मला खायचे होतेच आणि दोघांनाही आवडतात. त्याला पण आवडतात, मला पण आवडतात. एक तर पावसाचं वातावरण आणि ह्या वातावरणात मस्त गरमागरम घावणे होते. तर दोघांनी खाल्ले. तिखट तिखट चटणी होती, एकदम भारी. अजून पण माझ्या तोंडातून चव गेलेली नाहीये. मस्त झालेले घावणे. आणि मी त्यांना सुद्धा सांगितलं की छान झालेले. मला म्हणजे मी भरपूर जेवलो. एवढं जेवलो की मला अक्षरशः उलटीच झाली. असंच व्हायला लागलंय की नाही, जे मला आवडलं आणि मी म्हणजे लिमिटच्या बाहेर खाल्लं की बस. परवा पण असंच झालं. माझ्या एका फ्रेंडने मला जेवायला बोलवलेलं. तिच्या घरी पण मी इतकं जेवलो आणि बस आल्यावर चालूच झाल्या उलट्या. काल हे म्हणजे आज हे असंच झालं की खाल्ले घावणे आणि पण मस्त पोट भरून जेवलो मी. आणि का माहिती का, म्हणजे राहिल्यापासून ना असं झालंय की आता हे 1-2 महिन्यातच झाल्या गोष्टी, की मला काहीतरी म्हणजे असं नाही की मला काहीतरी खायची इच्छा होत्या, पण असं एखादी डिश आठवते की हां, मला हे खायचंय. मग हे घावणे पण मी माझ्या मावशीला म्हटलं होतं, मला ती करते ना, तर मी तिला म्हटलं होतं की मला मावशी करून दे म्हणून. पण काही कारणामुळे राहिलं, जमलं नाही तिला. आणि काल अचानक मला ते घावणे मिळाले, जे बाळाचे तर हट्ट पुरतायत, बाळाच्या मम्मीचे सुद्धा. कोणी ना कोणी तर देतच आणून. आणि परवा दिवशी पण काय झालं, ज्या आम्ही फ्रेंडकडे जेवायला गेलेलो, तर मला ना काजूची भाजी खायची होती. कारण तिने एकदा, मला वाटतं 1-2 वर्षामागं ना ती माझ्या घरी आली होती. तर तिने घरी बनवली होती भाजी, ती काजूची. काजू मसाला बनवला होता. तर मी ह्याला म्हटलं की आण्या, आपण स्नेहला सांगू की आपण तू काजू मसाला बनव म्हणून. आणि तिनं खरंच तेच बनवलं होतं न सांगताच. आणि आणि ना काजू मस्त, काजूच नाही खाल्लं नुसतं ती चटणी होती, खाल्लं खाल्लं खाल्लं.
तर मग असं झालं. आणि आज पण काय झालं की मला ते पफ्स पफ्स असतात ना, कुरकुरे सारखेच असतात, मला माझ्या एका फ्रेंडनी खायला शिकवलेले. तर मला आज ते म्हणजे मनात आलं होतं की मला आज ते खायचे. पॅकेट असतं कुरकुरे सारखंच, पप्स म्हणून काहीतरी असतं. तुला माहित नाही? तुला माहित नाही ग. तर ना आज हिच्या पप्पांनी ते घेऊन आलेले आणि मी हिला देत नाही. अरे मम्मी कशाला घेतेस, मी लगेच येते घरून ग. कसली बाई असणार तू. ए चुप. आणि कणी ही शाळेला गेलेली आणि मी आणि हिच्या पप्पांनी सगळं संपवले. आणि नेमकी यायला 2 उरलेले, तर मी लगेच ती यायच्या आधी वर्गणी डस्टबिन मध्ये पॅकेट टाकून दिला. तिला काय नाही कळालं. तिला पप्स म्हणजे माहित नाही, ती फक्त खायचं काम करते, काय असतं काय माहित नाही. तर असं काहीसा आजचा दिवस होता. तर त्या दीदींना पण मी थँक्यू म्हणलं, माझा दिवस आजचा छान गेला. तर अरे परत हिरो करायचं नाही चांगलं. एकदम. तर कणी आता बघू आणि कोण काय देत. आणि असं म्हणजे पर्टिक्युलर असं काय खायची इच्छा नाहीये, पण असं एकदमच मनात येते की हे खायचं, पण कोण ना कोणतं द्यायचं. खा ना आता वरून. तर असं काहीसा होता हा माझा आजचा दिवस. मम्मी माझ्या संगत कुरकुरे खातात, चिप्स खाते, सगळं मोमोज खातेस. हे कधी खाल्लं का कुरकुरे? मला कुरकुरे अजिबात आवडत नाही, चिप्स पण आता अजिबात आवडत नाही, ते आंबट चिंबट. हे पफ्स जरासं आवडतात, म्हणजे आवडतात आणि खाते पोट मोठं करते, खाते तिकडे. लयच बोलायला लागली आता. तर असं काहीसा होता हा आमचा आजचा दिवस. माझा दात तुटले. या अरे मी घोड्यावर असं घेत होता, पडलीच डोक्यावर आणि तुटले जरा अर्धा. नाही, चॉकलेट खाते म्हणून दात तुटले. नाही मम्मी खोटं म्हणते सगळं. तर चला, असं काहीसा होता हा आमचा आजचा दिवस. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. म्हातारे मम्मी म्हातारी नाहीये माझी. माझी मम्मी